त्यात वनवास मिळाला तोही 14 वर्ष भोगावा लागला. त्या स्वरूपातच आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच कोणत्याही संघावरती बॅटलॅच्या स्वरूपात वनवास येणार नाही याची दक्षता मात्र तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी वेळेची बचत करणं फार गरजेचे आहे. सामना मात्र या ठिकाणी जर बघितला 3 षटकांचा ठेवला गेलाय. इथं एकही षटक मात्र पॉवर प्लेचं राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. नक्कीच या ठिकाणी ओव्हर प्ले सर्व षटक असणार आहे याची नोंदही तुम्हाला ठेवावी लागणार आहे. केल्याने होत आहे आधी केलीचे पाहिजे. कोणाचा या ठिकाणी विजय होईल, कोणता संघ 11वा संघ ठरेल या ठिकाणी या अंतिम 14 मध्ये पोहोचणार ही लढत बघतोय या ठिकाणी दह्याने क्रिकेट क्लब दह्याने ओतूर या संघादरम्यान वर्सेस शिव कॉलनी या दोन संघादरम्यान सलामीवीर फलंदाज दाखल झालेले आहेत. इथं बघणार आहोत फलंदाज स्ट्राईक कोणाची नॉन स्ट्राईक एंडला असणाऱ्या मिस्टर रॉकी पहिलं षटक घेऊन येतात. गोलंदाजी ट्रॅकवरती खेळपट्टीवर पडणारा पहिला चेंडू असणार आहे. इथं गोलंदाज असणार आहे मिस्टर राजेंद्र. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी घेऊन येतात शिव कॉलनी संघाचा विराट कोहली पहिला चेंडू घेऊन येतात. लेट्स स्टार्ट द मॅच. पंचांच्या भूमिकेत गोविंद आणि समेत बघणार आहोत मिस्टर केशव बैरम. फर्स्ट बॉल चांगला फटका मात्र ठिकाण बघायला मिळतो लॉंग ऑफला. लेगस्टा कव्हर मध्ये चेंडूवरती 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू देणार नाहीयेत. एका धावती संघाचा आणि स्वतःचा अकाउंट मात्र ओपन केलं गेलं असेल. सिंगल धाव आले. धावफलकामध्ये होणारा बदल असणारा 1 ने धावफलक पुढे सरसावत आहे. सिंगल धावफलकामध्ये लागले जाईल. आमच्या माता भगिनी या ठिकाणी मळ्यातील काम करून घराच्या दिशेने गेल्या. त्यांचा आदर सत्कार करत चला मित्रांनो. तुम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे कारण की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे स्त्री शक्तीचा या ठिकाणी मोठा आदर असतो. कारण की ज्याला श्री आई म्हणून कळतो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला श्री बहीण म्हणून कळतो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, श्री प्रेयशी म्हणून कळायला तो या ठिकाणी राधेचा श्याम ज्याला या ठिकाणी श्री पत्नी म्हणून केला तो सीतेचा राम झाला. म्हणून प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे असलेल्या स्त्रीला माझा या ठिकाणी सदेशा सलाम असेल. पुण्याच्या एकदा बघणार राजेंद्र यांचा पहिला दुसरा चेंडू यावेळेस मात्र बघितला असेल ओव्हर द कव्हर चेंडू मात्र बघितला गेला तर निघून जाणार नाही. आता चांगल्या क्षेत्ररक्षणात 2 धावा इथं संघासाठी वाचवल्यात. एक धाव महत्वाची आहे. या ठिकाणी सुंदर अशी स्पर्धा बघत आहोत. त्या ठिकाणी सातारा स्पोर्ट लाईव्ह या चॅनलवरती न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम या ठिकाणी या मैदानावरती बघायला मिळतोय. आपण बघतो या ठिकाणी 26वा पर्व आहे त्यातील 11वा दिवस आहे. फटका सुरेख काव्यामध्ये चेंडू आणि यावेळेस प्रयत्न 100% पडवता परंतु यावेळेस थोडा बॅलन्स गेला आणि यावेळेस एफर्ट चांगला होता. त्यामुळे जरी आपले प्रतिस्पर्धी असेल परंतु तरी त्याचं गुणगान गाताना आपण बघतो दह्याने संघाचा अभिमान यावर या ठिकाणी नक्कीच मोठं मन दाखवल्याबद्दल दह्याने संघाचा या ठिकाणी कौतुक करेल. त्या ठिकाणी नक्कीच गोलंदाज त्यांनी सांत्वन केलंय, क्षेत्ररक्षकांचं सांत्वन केलंय. षटकार असेल परंतु या ठिकाणी नक्की एफर्ट मात्र चांगला होता. यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू यावेळेस उंची तितकीच लांबी बॅक टू बॅक रॉकी ऑन फायर. सलाम रॉकी भाई. मागील लढतीमध्ये जर बघितलं विरशेत संघाने रॉकीला जीवदान दिलं होतं त्यामुळे या ठिकाणी बघितलं असेल रॉकीने त्यानंतर खूप काही धावा वसूल केल्या होत्या. यावेळेस अवघड गेला होता, सोपा केलाय होता परंतु हा षटकार मात्र आलेला आहे. फिफ्टीन ऑन बोर्ड 15 धावा. राजेंद्र यांचा पुढचा चेंडू असेल. पुण्याचा फ्लाय केलाय आणि याही वेळेस तिसरा सलग षटकार. षटकारांचे हॅट्रिक. सलाम रॉकी भाई. यावेळेस बघतोय सुंदर अशी फटकेबाजी बघायला मिळते. रॉकीच्या बॅट मध्ये गेला ही तिसरा रॉकेट सरळ लॉन्च होता ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. 15+6 21 धावा धावफलकावरती कंप्लीट होणार आहेत. उर्वरित या ठिकाणी या षटकातील येणारा शेवटचा चेंडू आपण बघणार आहोत. थोडासा दबाव आधीच या ठिकाणी जखम झाली जर बघितलं असेल तर या ठिकाणी एक्स्ट्रा धावा खर्च करण्याची सलग 3 षटकाराचे कारण की थोडा दबाव असतोच यावेळेस. जर फलंदाज या ठिकाणी सलग 3 षटकार आपल्याला खेचत असतील तर कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजावरती दबाव असतो. शेवटच्या चेंडूवर दुसऱ्यांदा प्रयत्न करावा लागणार आहे. 22 ऑन बोर्ड 22 धावा धावफलकावरती लागल्या तरी अखेरचा चेंडू अजूनही हाताळावा लागणार आहे गोलंदाज मिस्टर राजेंद्र यांना. यावेळेस पुन्हा हवेत चेंडू असेल आणि बघणार आहोत तिथं बबलू चेंडूच्या खाली पकडला जातोय झेल फलंदाज. यावेळेस रॉकीला व्हावं लागेल फेल. बघूया ठिकाणी मिमरचा नो बॉल असेल का तो चेक केला जाईल. हाईटचा नो बॉल असेल का तो चेक केला जाईल. श्री गणेशाय नमः. MH 41 UU
59-52 फेअर टेलवर विकेट. अनिल गोलंदाजी ट्रॅक वरती बसणारा कोंडाची स्ट्राईक एंड वरती बघायला मिळतील. आणि या वेळेचा पुन्हा एकदा उंची आहे, लांबी असेल का बघणार आहोत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि हा झेल मात्र ड्रॉप होतोय. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. 2 धावा येणार आहे. धावसंख्या असणार आहे 22 ऑन बोर्ड, 24 ऑन बोर्ड. 24 धावा मित्रांनो. या ठिकाणी नामी संधी आहे क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच चुकीला माफी नाही. ही चुकी तुम्ही करू शकणार नाहीयेत, कारण की या चुकीला माफी नाही राहणार मित्रांनो. चांगला फटका हवेत, चेंडू असेल. क्षेत्ररक्षक यावेळेस सर सोपात झेल जातोय. कोंडाजीच्या नावाची दुसरी विकेट मात्र लागली जाईल. 24 अंकावरती धक्का क्रमांक 2 यावेळेस लागला जातोय. मागील चेंडूवरती झेल सुटला होता, त्यानंतर जीवदानाचा फायदा मात्र उचलता आलेला नाहीये. नवीन फलंदाज यावेळेस दाखल होत आहेत मैदानामध्ये. कल्पेश दाखल होणार आहेत मैदानामध्ये. परंतु मित्रांनो थोड्या कमी धावांमध्ये रोखण्याची गरज असणार आहे, कारण की आपली गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्या ठिकाणी समोरच्या संघाची गोलंदाजी कमी नाही आहे. कारण की तुम्हालाही माहिती आहे रात्रीच्या अंधारामध्ये सूर्याचं महत्त्व, कंदिलाचं महत्त्व सूर्यापेक्षा जास्त असतं. त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नसतं. अख्ख्या जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एकही थेंब बुडू शकत नाही, त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. या वेळेस पुन्हा आक्रमण केलंय आणि चेंडू मात्र ठिकाणी आलाय स्लॉट मध्ये, पाठवून दिलाय सोयाबीनच्या प्लॉट मध्ये. कल्पेशच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. धावसंख्या असणार आहे 30 अंकावरती. ओव्हरपिचचा चेंडू या ठिकाणी फेकून दिला, पाठवून दिला. सुरेख असा टायमिंग बघितलं गेलं असेल. सुंदर असा फटका. यावेळेस बॅटची कडा घेत चेंडू मात्र पाठीमागे जातोय. एक धाव मात्र असेल आणि एका धावेन धावसंख्या असणार आहे 31 धावा. मिस्टर दिनेश यावेळेस अनिलचा सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. वाट शॉट यावेळेस बघितला असेल, गोलीगत प्रहार. सुंदर असा टोळा पाठवून दिला ठिकाणी. सुंदर अशा मोठ्या तोफेचा गोळा हा षटकार आला. षटक समाप्त होणाऱ्या क्रमांक अजून एक चेंडू मात्र बहुतेक बाकी आहे. धावसंख्या 37 अंकावरती असणार आहे. काय कमालीची फलंदाजी बघायला मिळते. पहिल्याही षटकामध्ये जवळजवळ 22 धावा होत्या, त्यानंतर याही षटकामध्ये आतापर्यंत खूप साऱ्या धावा खर्च केला. तर शेवटचा चेंडू बाकी असेल. पुन्हा एकदा सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका. चेंडू आला स्लॉट मध्ये, पाठवून दिला या ठिकाणी की नालेच्या प्लॉट मध्ये षटकार आलाय. षटक समाप्त होणाऱ्या धावसंख्या असणार आहे 43. 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस गडी जरी बाद झाले असतील, परंतु 43 धावा धावफलकामध्ये लागल्या जात आहेत. अंतिम षटक असणार आहे बहुतेक. या ठिकाणी आपण विनोदला बघणार आहोत शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा षटक विनोद हाताळण्यासाठी सज्ज असताना ज्यांनी मागील सामन्यामध्ये हिरोगिरी केली होती हा विनोद यावेळेस मैदानात पुन्हा एकदा यावेळेस हिरोगिरीचं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न सुरुवात झालेला आहे. कारण की मोठ्या धावा 12 चेंडूमध्ये 43 धावा धावफलकामध्ये लागल्या गेलेल्या आहेत.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र फटका मात्र चांगला आहे. फटक्यात आहे वजन. धावा एकासोबत अर्धा डझन षटकार आलाय. 49 धावसंख्या होणार आहे. कमीत कमी या ठिकाणी जर बघितलं चेंडूंमध्ये जास्तीत धावा मिळवण्याचा रेकॉर्ड मात्र असणाऱ्या दह्याने ओतूर या संघासमोर असं मला वाटतंय. दह्याने ओतूर संघाकडून या ठिकाणी हा रेकॉर्ड केला जातोय का. पुन्हा एकदा चांगला फटका. इथं गॅप मात्र मोठा गॅप कव्हर होईल का. आणि पुन्हा एकदा मोरी घालून चोरी या ठिकाणी बघितलं. टांगे पलटी घोडे फरार. चेंडू सीमारे सापार. धाव मिळणार 4. या चौकारून संघाचा मात्र अर्धशतक पूर्ण होत आहे. 53 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागले जाणार आहेत. येणारे शेवटचे 3 चेंडू म्हणजे 15 चेंडू मध्येच 53 धाव्यांच्या या ठिकाणी ही खेळी सुरेखाची बघायला मिळते. शेवटच्या या ठिकाणी बघितलं तर 3 चेंडू अजूनही बाकी असणार आहे. इनिंग मधील बघणार आहोत. खेळ मात्र बाकी आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा चेंडू वाट बॉल. यावेळेस कमाले चेंडू राहिले जरी 10 धावा दिल्या असतील परंतु 4 चेंडू मध्ये 10 धावा इतर गोलंदाजाच्या मानाने जर बघितलं या ठिकाणी हे षटक मात्र चांगलं आहे आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 27 अशा धावा नाही सॉरी या ठिकाणी बघितलं 53 धावा राहिल्या. आणि फलंदाज इथं बाद होत आहेत. या ठिकाणी बघितलं हाताने भिलाव भरून घेणे ही गोष्ट आपल्याला बघायला मिळते. डिफेन्स केला असता तर काहीतरी एक सिंगल धाव येऊ शकली असती. सिंगल धावा आलेली नसती पण नाही परंतु विकेट घेते. आणि त्यानंतर या ठिकाणी नवीन फलंदाज येतात मैदानावरती. लास्ट बॉल ऑफ द इनिंग या इनिंग मधील शेवटचा चेंडू आपण बघणार आहोत. मैदानावरती खेळपट्टी पडणारा या ठिकाणी बघणार आहोत. विनोद यांचा हा शेवटचा चेंडू बघणार आहोत. त्या ठिकाणी कोणता चेंडू टाकला जाईल यावेळेस. योगेश मात्र मैदानावर आलेले दाखल झालेले आहेत. लास्ट बॉल चला या ठिकाणी लवकर या ठिकाणी गेम सुरू करा मित्रांनो. टाइम इज मोर दॅन मनी. हानी हानी चेंडूला स्लॉट मध्ये पाठवून द्यायला ठिकाणी बाबलींच्या प्लॉट मध्ये षटकार पुन्हा एकदा बघायला मिळतोय आणि इनिंगचा खेळ संपत होणार आहे. 59 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे आपण जर बघितल्या. आणि 60 धाव्यांचं आव्हान मात्र असेल. 18 चेंडू 60 धावा. 18 चेंडू मध्ये ठरवलं तर 108 धावा होऊ शकतात परंतु 18 चेंडू मध्ये 60 धाव्यांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू 60 धावा झालेल्या आहेत म्हणजे 59 धावा झालेल्या आहेत पण 57 धावाच ग्राह्य धरल्या जातील. आणि या ठिकाणी 58 धाव्यांचं टार्गेट असेल. 18 चेंडू 58 धावा. अठरा 18 चेंडू 58 धाव्यांची आवश्यकता असेल. सुंदर फटका यावेळेस ओव्हर द कव्हर्स आपण बघा हवेमध्ये चेंडू आणि काय एफर्ट दिलं होतं. आणि यावेळेस मित्रांनो सिंगल धावेचं परिवर्तन 2 धावा असणार आहे. ज्या प्रकारची फलंदाजी राहिली असेल दह्याने ओतूर संघाची त्याच प्रकारची फलंदाजी मात्र करावी लागणार इथे शिव कॉलनी संघाला.
वीरशेत संघाचे खेळाडू मात्र या ठिकाणी शेकोटीचा आनंद घेताना मैदानाच्या साईडला थंडी वाढली आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काही तब्येत बिघडायला नको या दृष्टिकोनातून यावेळेस अपील केले गेले, परंतु अपीलमध्ये विश्वास पूर्ण नव्हता. निर्धाव चेंडू जातो हे बघायला मिळत आहे. मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी हार मानू नका, कारण की हारने वाले को बाजीगर नाही, जीतने वाले को बाजीगर रहते. इथं या ठिकाणी की बाजीगर होण्याची संधी आहे. यावेळेस बघणार तर सर्वोच्चांकी टार्गेट जर पूर्ण केलं तर काहीच या ठिकाणी एक वेगळा रेकॉर्ड शिव कॉलनी संघाच्या नावाने होऊ शकतो. पुन्हा चांगला फटका असणार आहे. चेंडू मात्र शॉर्ट मिडन वन चेंडू डी लॉंगनच्या रिझनमध्ये येताना आपण बघितलं एक धावेचाच प्रयत्न राहील आणि सिंगल धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. पंधरा चेंडू 55 धाव्यांची आवश्यकता मात्र जिंकण्यासाठी असणार. बबलू आणि विनोद या सिंगल संघाची नैया पार करतील का नाही हे तर बघणार आहोत. यावेळेस पुन्हा बॅटची कडा घेत चेंडू मात्र सुटला जातो. यष्टीरक्षकांना चेंडू मात्र दरम्यानच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा यावेळेस पूर्ण होतील. 4 चेंडू आणि 5 धावा धावफलकातील लागल्या जातील. अजूनही येणारे 14 चेंडू आणि धावा मात्र या ठिकाणी असणार आहे 53 धाव्यांची आवश्यकता. वाट बॉल यावेळेस चालू दिलं नाही. इकडे बघितलं असेल तर विकेट मात्र लागले जाते. बघतो या ठिकाणी कावळा उडाला फांदी मिळाली. संध्याकाळचं सत्र बघतोस काय विनोद तुझी दांडी उडाली. विकेट लागले जाते. धक्का क्रमांक आपण बघतो या ठिकाणी पहिला असणार आहे. यावेळेस शिव कॉलनी संघाला नवीन फलंदाज मिस्टर विश्वर मात्र मैदानावरती जात आहेत. वाट बॉल काय बॉल टाकला गेला इथं बघितलं असेल. सर्वेष्ट्यांचा वेध होते. सलग बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी मिळवून दिल्या राहुलने. सुरेख अशी गोलंदाजी अचूक असा टप्पा या ठिकाणी बघितला असेल. ज्या पद्धतीने राहिलं होतं फलंदाजाला बाद व्हावं लागलं तर कल्पेशला त्याच पद्धतीने बाद व्हावं लागते. यावेळेस ईश्वरलाही यावेळेस श्रीराम चाललाय मात्र लंकेमध्ये. बघणार आहोत सीतेला सोडवेल की नाही. बारा चेंडू 53 धाव्यांची आवश्यकता. मित्रांनो, इथूनही जर 12 चेंडू मध्ये ठरवलं तर 72 धावा होऊ शकतात. अजून या ठिकाणी नक्कीच लढाईत तुम्ही हरणार तर लढणं या ठिकाणी नक्कीच चालेल, पण हिम्मत हरणार तर लढले मात्र मुश्किल होईल. यावेळेस बघणार आहात पुन्हा एकदा काय कमालीचा पटका. यावेळेस मिस्टर बबलू हा रिटर्न बॅटर मिस्टर बबलू ऑन फायर. अशा षटकारांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 47 धाव्यांचं समीकरण. विजयच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं. पहिल्या पंचावन्न दाबा ठेवण्याचा प्रयत्न बबलू म्हणत असतील हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख असेल आहे. ज्या पद्धतीचं तुम्हाला त्या पद्धतीचं आम्हाला. नक्कीच मित्रांनो, रात्रीच्या अंधारामध्ये कंदिलाचं महत्व सूर्यापेक्षा जास्त असतं म्हणजे त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं. त्यावेळेस बबलू मात्र या ठिकाणी बघतायत गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजीमध्ये धावा खर्च झाला नाही, पण इतर गोलंदाजांच्या गोलंदाजीमध्ये धावा मात्र खर्च करण्याचा प्रयत्न मात्र ते होतोय. आपण बघत आहोत त्या ठिकाणी षटकार मात्र बॅक टू बॅक आलाय. दहा 41 आणि हास 3 in a row. या षटकातील तिसरा षटकार आपण बघत आहोत. ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली असेल रॉकीची, यावेळेस बबलू म्हणत असते मी पण कोणा माझ्यामध्ये क्षमता पण कमी आहे, कारण की अख्ख्या जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्राचा एक थेंबही बुडवू शकत नाही, त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. आणि यावेळेस बघणार आहोत बबलू यांचा प्रहार सलग 3 षटकार आलेले आहेत. 9 चेंडू 35 धाव्यांचं समीकरण सामन्यामध्ये असणार आहे. 9 चेंडू आणि 35 धावा. विजय यांचा हा पुढचा चेंडू असणार आहे. पुन्हा बबलू स्ट्राइक एंड वरती. यावेळेस मात्र चौथा 4 in a row.
चौथा चेंडू या ठिकाणी सीमारेषापार पाठवला. युवराज सिंग यांची आठवण करून देणार की नाही हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 8 चेंडू 29 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 8 चेंडू 6 चेंडू 5 या ठिकाणी 6 चेंडू 6 षटकार मला विजयभाऊ देशमुख यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक रोख स्वरूपात दिलं जाईल. पुन्हा एकदा चांगला फटका बघा मिळतो. चेंडू लॉंग ऑफला एक धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव या ठिकाणी नक्की थोडासा दबाव बघायला मिळतोय. 2 धावा मात्र येणार या चेंडूवरती. सात 27चं समीकरण असणार आहे आणि बघणार आहोत इथं फटका कसा असेल. वाव वाट बॉल. यावेळेस बहुतेक षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा समाप्त अखेरीस या ठिकाणी बघणार. 2 गडी बाद धावसंख्या असणार आहे 27. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 31 धावा धावपला कधी लागला गेलेला आहे. हाय व्होल्टेज मॅच आपण बघत आहोत. रंगतदाराची लढत. चौदा वर्षे वनवास भोगूनही ज्यांनी या ठिकाणी नक्कीच सीतेचं संरक्षण केलं, आपल्या भावाचं संरक्षण, आपल्या राज्याचं संरक्षण केलं, यावेळेस नक्कीच वनवास जरी संघावरती आला असेल तर वनवास दूर करण्यासाठीचा प्रयत्न मिस्टर श्रीराम यांच्याकडनं होईल की या मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहे. मिस्टर कल्पेश असणार श्रीराम स्ट्राईक केवढे कल्पेशचा चेंडू असणार आहे. 6 चेंडू 27 धावांचं समीकरण सामन्यामध्ये. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह प्रयत्न केला आहे. 1 धाव मात्र असेल. इथून सामन्यातील समीकरण 5 चेंडू 26 धाव्यांचं पुण्याच्या षटकारांचा बादशाह लीडर बॅटर्स मिस्टर बबलू स्ट्राईक एंडवरती ज्या पद्धतीने आपण बघतो रिमॅच स्टुडिओ सुद्धा कधी कधी खलीला हरवायचा, कधी कधी बिग शोला हरवायचा, त्या पद्धतीने हा बबलू मात्र WWचा डाव खेळेल का. वाट बॉल. यावेळेस स्लोरवनचा चेंडू अति घाई संकटात प्रकार बघायला मिळतोय. 4 चेंडू 26 धाव्यांचं लक्ष असणार आहे. ही दिवाळी नंतरची एक भेट आली होती या ठिकाणी नक्कीच, पण ती भेट स्वीकारता आलेली नाहीये बबलूला. सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय मात्र मैदानावरती. पुन्हा एकदा काय कमालीचा ओव्हर द कव्हर्स. पुन्हा एकदा षटकार येतोय. म्हणतात ना सुपर डान्सर मध्ये या ठिकाणी जसे शिल्पा शेट्टीला कोणाचा डान्स आवडला तरी शिडीवरती चढतात, यावेळेस मात्र शिडीला चेंडू लावण्याचा प्रयत्न यावेळेस केलाय. षटकार आलाय. सामन्यातील समीकरण असणार 3 चेंडू 20 धावेंचं. बबलूला स्वतःवरती विश्वास होता त्यामुळे या ठिकाणी गोलंदाजाला म्हणतोय कमी धावा द्यायला लागत होत्या थोड्याफार. आणि यावेळेस पुन्हा एकदा जातो चेंडू बिरकावून दिलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धजन. इथून या ठिकाणी 2 चेंडू बाकी. 2 चेंडू मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. काय हाय व्होल्टेज मॅच. प्रेक्षकांचे पैसे वसूल होणारी लढत आपण बघत आहोत या मैदानावरती. शिव कॉलनी वर्सेस दह्याने. यावेळी पुन्हा अलंगदा कार्पेट चेंडू मात्र बघतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1च धाव या ठिकाणी येणार आहे. चेंडू मात्र निघून जातोय की नाही. 4 धावा असणार आहे. चौकार येणार आहे. एका चेंडू मध्ये 10ची आवश्यकता. एखादा खराब चेंडूची अपेक्षा मात्र असणार आहे. ठिकाणी शिव कॉलनी संघाला अपेक्षा पूर्ण होईल की नाही, परंतु आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी कमलेश यांच्याकडनंही राहिले. शेवटचा चेंडू 10ची आवश्यकता आणि हवेमध्ये चेंडू असेल आणि हा सामना मात्र खिशात घालतील दयाने ओतूर संघाचं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु कौतुक करावं तेवढं कमीच. मित्रांनो शिव कॉलनी संघाने सर्व प्रेक्षकांचं मनोबल उंचावलं, कारण विनोदने मागील सामन्यामध्ये श्रीरामने सुंदराची कामगिरी बद्दल विनोदने गोलंदाजी चांगली केली. यावेळेस बबलूने चांगलं कार्य केलं, रॉकीने चांगलं कार्य केलं, त्यानंतर समेत सर्वच फलंदाजाने सुरेखाची फलंदाजी केली. नक्कीच मित्रांनो अशी मॅच व्हायला पाहिजे म्हणजे प्रेक्षकांचं कुठेतरी या ठिकाणी पैसे वसूल होण्यासारखी लढत बघायला, कारण की या स्पर्धेचंच नाव मोठं आहे. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित सुंदराची भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा पर्व 26 आज 11वा पोल या ठिकाणी समाप्त होतोय आणि 11व्या पोलचे विजेते संघ दह्याने ओतूर संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि हा खेळ आजच्या दिवसाचा समाप्त असं घोषित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र आणि जय आदिवासी. धन्यवाद.
क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल